नमस्कार मंडळी. काल बोरगावच्या मंदिरामध्ये थांबलो होतो. अ, ओंकार, आपण काल 7वा दिवस तुझा होता प्रवासाचा आणि हो, बोरगावच्या मंदिरामध्ये तू थांबला होतास. जसं तू म्हणालास की तुझी आज परीक्षा आहे आज रात्री. तर खरंय. आता आपण बघूया काय तुझी परीक्षा आहे आणि तू त्या परीक्षेत उत्तीर्ण होतोयस का? तर ओंकार, मग आता पुढं काय काय घडलं ते आता आपण चालू करूया. अं, चालेल मग नमस्कार. काल जसं आपण म्हटलं, की काल जेव्हा मी प्रवास केला आणि मी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये आलो. मध्य प्रदेशमध्ये त्याच्यामध्ये बोरगाव या ठिकाणी मी थांबलो होतो. तर बोरगाव या ठिकाणी थांबलो होतो. दुपारपासून मला ऊन आणि त्याच्यानंतर मध्ये घाटामधला प्रवास, घाटात रस्त्यांची चालू असणारी कामं, त्यामुळे धूळ या सगळ्याचा सामना करत यावं लागलं. तसंच दुपारचं जेवण मला मिळताना थोडंसं एक कठीण प्रसंग आला. पण महाराज बरोबर होते आणि एक विश्वास होता. त्यामुळे मला त्या घाटातही जेवण मिळालं, जिथे काही सोर्स नव्हता. हे आपण बघितलं तसं रात्री मी बोरगावला येऊन थांबलो. बोरगावला जसं मी म्हटलं तसं, की त्या महाराजांना मी विचारल्यानंतर त्यांची मानसिकता मला अशी वाटली, की मी कदाचित तिथे थांबलोय हे त्यांना आवडलं नाही. बरं. तरीसुद्धा मी तिथे थांबलो, कारण पुढे जाण्याचा दुसरा काही मार्ग नव्हता. रात्र झालेली होती हं. आणि रात्री प्रवास करायचा नाही हे पहिल्यापासून गृहीत असल्यामुळे मला तिथे थांबणं भाग होतं. बरं. मी रात्री थांबलो. जेवण रात्री मी माझ्याकडे असलेले 2 लाडूच खाल्ले आणि झोपी गेलो. तर साधारणपणे 8च्या सुमारास मी झोपी गेलो. हं. कारण अ, 130-140 किलोमीटर प्रवास झालेला होता. बरं. ऊन आणि घाट रस्ता यामुळे अंगही दुखत होतं. तर झोप तर पटकन लागली. पोटात जरी काही नसेल तरी झोप लागली मला. हं. बऱ्याच वेळाने असं झालं, की जो पंखा फिरत होता, तो हां. फिरायचा अचानक थांबला. हां. आधीच तो 5 वरती फिरत होता. त्याचं फुल स्पीडवरती फिरत होता बरोबर. आणि तो अचानक फिरायचा थांबला. हं. मला असं वाटलं, की मी गाढ झोपेतून उठलोय आणि बराच वेळ झाला, मध्यरात्र झाली असावी आणि मला जाग आलीये. हं. अशा ह्याने मी माझ्याकडे मोबाईल होता. मोबाईलला चार्जिंग लो असल्यामुळे मी बाकी सगळे त्याचं नेट आणि हे सगळं बंद केलं होतं. बरं. तरी मोबाईल चालू ठेवला होता. कारण अ, घड्याळात किती वाजलेत हे कळण्यासाठी मला तेच एकमेव साधन होतं. बरोबर. मी बघितलं तर घड्याळामध्ये 9:30च वाजले होते. अरे म्हणजे मी बापरे! 8 वाजता झोपलो तर एवढी गाढ झोप लागली होती. हं. मी दीड तासांनीच जाग आली मला, पण मला बराच वेळ झोपल्यासारखा भास होत होता. हं. तर पंखा थांबल्यामुळे गरम व्हायला लागलं. हं. आधीच जो काही हॉल होता तो तिथे अव्यवस्था होती, सफोगेशन चालू होतं. त्यामुळे फार काही हवा नव्हती. हं. तर मी आता तिथे थांबू शकत नव्हतो. म्हणून मी दरवाजा उघडला आणि हायवे साधारणपणे त्या हॉलपासून 100 मीटर अंतरावरतीच होता. बरं. त्यामुळे मी हायवेवरती जाऊन फेऱ्या मारायला लागलो. एक अर्धा तास गेला आणि अर्ध्या तासानंतर लाईट आले. बरं. मला तो रात्री अर्धा 9 तास वाजता सुद्धा तू चालायला लागलास. हां, मी 8 वाजता झोपलो. 9:30 वाजता मला जाग आली हं. आणि एक 9:30 ते 10 या हं. वेळेत मी रस्त्यावरती फेऱ्या मारत होतो. बरं. ह्या अर्ध्या तासात सुद्धा डोळ्यावर प्रचंड झोप होती. हं. पण आतमध्ये काही झोप लागणार नव्हती म्हणून मी बाहेर फेऱ्या मारत होतो. बाहेर थोडीशी हवा होती. बरं. तर लाईट आल्यानंतर बरं वाटलं आणि मी पटकन खोलीत गेलो आणि झोपायला जायचं अशा ह्याने त्या खोलीत शिरलो. हं. हं. खोलीत शिरलो. खोलीचा दरवाजा जो हॉलचा दरवाजा होता, जरा मोठा होता, लोखंडी दरवाजा होता हं. आणि दोन्ही बाजूने उघडणारा होता, मोठा होता. हं. मग मी दरवाजा लावला. दरवाजा लावला तर ज्यावेळी मी पहिल्यांदा लावला होता रात्री 8 वाजता जेव्हा पहिल्यांदा झोपलो होतो, बरं. तेव्हा तो दरवाजा पटकन लावला गेला होता. हं. म्हणजे त्याला मला फार प्रयत्न करावे लागले नव्हते. पटकन लावला आणि कडी लागली होती. हं. पण आत्ता असं झालं ज्यावेळेला मी दरवाजा पुन्हा बंद केला आणि कडी लावायचा प्रयत्न केला, हं. तेव्हा काही केल्या तो दरवाजा बंदच होईना. बरं. म्हणजे कडी लावण्यासाठी आपण कडीपर्यंत पोहोचावं असंही झालं नाही. बराच त्यामध्ये अंतर राहायला लागलं. हं. म्हणून मी
म्हणजे त्या दरवाजाला गुडघ्याने दाबून, खांद्याने दाबून तो दरवाजा घट्टपणे लावायचा प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नातून मला यश आलं आणि मी कडी लावली. बर. कडी लावली. हे कडी लावत असताना माझ्या डोक्यात चक्र चालू होतं, की मगाशी जेव्हा मी दरवाजा लावला तेव्हा तो पटकन लागला आणि आता एवढा वेळ का, एवढी ताकद का लावावी लागली? असं काही दरवाजात अडकलंय किंवा काय झालंय मला लक्षात येईना. पण तरी सुद्धा ठीक आहे, मी काही क्षणापुरता तो विचार झाला आणि मी झोपायच्यासाठी परत माझ्या अंथरुणाकडे जाण्यासाठी वळलो. वळलो जेव्हा मी, पूर्ण दरवाजाकडे तोंड होतं आणि माझ्या पाठीमागे माझं अंथरुण होतं. जेव्हा मी पूर्णपणे वळलो तेव्हा वळताना माझ्या लक्षात आलं की दरवाजाच्या बिजागरीमध्ये एक साप लटकतोय आणि तो साप मेला. मी जेव्हा दरवाजा बंद केला तेव्हा तो चिरडून मेला. हा साप ह्या बाजूला, निम्मा साप बाहेरच्या बाजूला असा तो लटकत राहिलाय. थोडासा तडफडला होता आणि मध्ये चिरडून थोडं रक्त आलं होतं. मला ते लक्षात आलं की तो साप मेलाय. साप मेला, ठीक आहे. मला वाईट वाटलं थोडा वेळ की अरे आपल्यामुळे साप मेला, पण माझ्या नकळत घडलेली गोष्ट आहे ती, त्यामुळे माझा तिथे काहीच कंट्रोल नव्हता. तर आता मला बाहेर जाणं अपेक्षित आहे, कारण मी आता तिथे थांबू शकत नाही. साप जरी तो मेलेला असला तरी सुद्धा एक मनात भीती निर्माण झाली आणि ह्या माझ्या व्यतिरिक्त या खोलीत आणि कोणीतरी आहे याची जाणीव मला त्यावेळेला झाली. पण हा साप एकटा आहे का त्याच्याबरोबर आणखीन कोण आहे काही कल्पना नव्हती. म्हणून मी दरवाजाची कडी काढली. आता मला दरवाजातून बाहेर जायचंय, पण मनात असं येत होतं की चुकून तो साप जिवंत असेल आणि त्याने फणा उगारला किंवा तो एकदम पुढे चावण्यासाठी आला तर काय होईल, असं म्हणून मी तरी थोडासा मनात भीती घेऊन दरवाजातून बाहेर पडलो. दरवाजातून बाहेर पडलो. ते जे महाराज होते त्यांच्या शिष्याला जाऊन हाक मारली. आतमध्ये ते जागेच होते, अजून झोपले नव्हते. तर तो आला शिष्य बाहेर त्यांचा. त्याने विचारलं क्या हुआ है, रात को क्यों जगाया? मी म्हटलं की महाराज जी वहां पे एक सांप आया हुआ है, आप जरा चलिए, मुझे मदद की जरूरत है आपकी. तर साप आलाय म्हटल्यावरती त्यांनाही वाटलं की अरे काय झालं बघूया, म्हणून ते पटकन बॅटरी, त्यांच्याकडेही बॅटरी होती, माझ्याकडेही बॅटरी होती, बॅटरी घेऊन आम्ही तिथे आलो. तिथे आल्यावर त्यांनी बघितलं की साप आहे आणि तो दरवाजामध्ये लटकतोय, निम्मा आत बाहेर, आणि मेलाय. मेलाय हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते म्हणाले की आतापर्यंत त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुद्धा एक काळजीची छटा होती आणि मेलाय म्हटल्यावरती ते मला म्हणाले कुछ नहीं होगा, वो तो मर गया है, तुम जाके अंदर सो जाओ. एवढ्या सोप्या साध्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की त्यांना त्याचं काही जाणीव आहे का नाही, त्याचं गांभीर्य कळतंय का नाही हेच मला समजेन असं झालं. माझ्या मनात तर भीती होती की अरे हा साप एकटा नाहीये, आला आहे का त्याचा भाऊ बंद कोणी आतमध्ये आहे आणि मी आतमध्ये गेल्यावर काय होईल काही सांगता येत नाही. तरी त्यांचं हेच होतं. मी त्यांना पुन्हा विचारलं, मैं आपके यहाँ सो जाता हूँ, अब मुझे नींद नहीं आएगी, मैं अकेला नहीं सो पाऊंगा यहाँ पे. तर नाही, त्यांनी म्हटलं वो महाराज जी को नहीं पसंद आएगा, आप यहीं पे सोना होगा आपको. तर माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता. मला तिथे थांबण्याशिवाय दुसरं गत्यंतर नव्हतं. म्हणून मी मनाचा हिया करून शेवटी आतमध्ये गेलो. फॅन चालू होता, लाईट आलेले होते. मी ठरवलं की आता आपण झोपायचं नाही, बसून राहायचं आणि जे काही आपल्याला स्तोत्र येत आहेत, आपलं काही रामरक्षा असेल, अथर्वशीर्ष असेल, नर्मदाष्टक असेल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणत राहायच्या, हनुमान चालीसा. तर हे मी ठरवलं, आता आपल्याला झोप लागणार पण नाही आणि मी झोपू शकत नाही आता या परिस्थितीमध्ये. बरोबर. मी म्हणायला सुरुवात केली मोठमोठ्याने आणि शेवटी काय भीती असते, त्यामुळे आपण जेवढं मोठ्याने म्हटल्यावरती कोणी जवळ येणार नाही असं वाटत असतं मनात कुठेतरी. म्हणून मी ते मोठमोठ्याने म्हणायला सुरू केलं. रामरक्षा झाली, भीमरूपी झालं, हनुमान चालिसा झाली, नर्मदाष्टक झालं, हे झालं आणि ह्या साधारणपणे 20-25 मिनिटं गेली असतील आणि पुन्हा लाईट गेले. अरे बापरे. आतापर्यंत त्या लाईटचा तरी आधार होता मला की त्या उजेडावरती मी एक मनात धाडस बांधून होतो की हा ठीक आहे, जवळपास कोणी आलं तर मला दिसेल पटकन. बरोबर. पण आता लाईट पण पुन्हा गेले. अरे बाप. आणि आता मी पूर्णपणे धाडस माझं सोडून दिलं आणि आता मी तिथे थांबण्याचा प्रश्नच येत नव्हता. कारण
लाईट नसताना कसं थांबणार? आजूबाजूला एखादा साप आला तर मला दिसणार नाही, बरोबर. बॅटरीच्या प्रकाशामध्ये तो कळणार नाही हो. आणि झोप लागली आणि नंतर असं काही झालं, कारण त्या खोलीला खिडक्या होत्या, पण त्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या. हो. त्यामुळे कुठूनही काही आत येण्याची शक्यता होती. आणि बरोबर. आता काही आत आलं नसलं तरी मनातच्या मन. आत भीती आली होती. हं. आणि भीती एकदा आली मनामध्ये की तुमचं काही चालत नाही तिथे. बरोबर. त्यामुळे मी आता ठरवलं की आता मी इथे राहू शकत नाही. मी पुन्हा बाहेर गेलो. हं. तिथेच एक त्या हायवेवरती एक बसलेला माणूस होता त्या गावातला. त्याला विनंती केली. हं. त्याला घेऊन आतमध्ये आलो. त्याला सांगितलं, "तू फक्त बॅटरी धर. हं. मी पुन्हा सगळं सामान माझं ओले कपडे होते ते तसेच एका याच्यामध्ये भरले. हं. त्याच्यानंतर माझं झोपायचं जे अंथरूण होतं ते घडी घालून मॅटिंग मध्ये रोल केलं. हं. स्लीपिंग बॅग वगैरे पुन्हा सॅक मध्ये टाकली हं. आणि ते सगळं सामान सायकलवर बांधलं हं. आणि मी तिथून बाहेर पडलो. किती वाजले असतील साधारण तेव्हा? रात्रीचे 10:30 वाजले. ओके. हं. 10:30 वाजलेले जरी असले तरी हं. हायवे होता. हायवेवरती आधेमध्ये काही गाव नाही, जाग नाही. फक्त बरं. गाड्या ज्या काही जात असतील हायवेवरनं तेवढ्याच चालू होत्या. हां. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आता इथून पुढे माझी व्यवस्था काय? हा बरं. मोठा प्रश्न मनामध्ये होता. हो ना. डोक्यात प्रचंड विचार चालू होते, काय होईल? कारण रात्री सायकल चालवायची ही पहिलीच वेळ होती. बरं. गेल्या 7-8 दिवसापासून रात्री कधी मी सायकल चालवली नव्हती. तुझ्या दिवसाच्या उजेडात सायकल. सायकलला लाईट होते का? लाईट होते? हा, सायकलला लाईट होता, हं. पण त्या लाईटची पॉवर सुद्धा अशी कमी फार काही होते. नव्हती. हो, हो. साधारणपणे 2 तासाचा बॅकअप देईल एवढाच लाईट होता बरं. आणि त्याचा उजेडही फार नव्हता. बरं. त्यामुळे मी मनात हे विचार चालू होते, आता आपली व्यवस्था काय? बरोबर. हो ना. बरं, वरती जर बघितलं तरी पावसाळी वातावरण वाटतच होतं. हां. त्यामुळे जर पाऊस आला असता तर आणखीनच हालत बेकार झाली असती. हो ना. मी आपला हे सगळं मनामध्ये घेऊन मी पुढे चाललोय. माझ्या मनात हे पण आलं होतं, की अरे मी त्या महाराजजींना पुन्हा येताना सांगितलं, हं. "महाराज जी मैं आगे जा रहा हूँ." हं. तर एवढे कोऱ्या चेहऱ्याचे भाव होते. "चल हं. दिए, ठीक है, चले जाओ." हां. त्यांनी काही थांब, का चाललायस, कुठे जाणार आहेस, काहीच विचारलं नाही. बरं. त्यामुळे मनात तोही राग होता, की अरे महाराज असून सुद्धा ह्याला एक माणूस रात्री आता दिवसभर एवढा सायकल चालवून आलाय आणि परत रात्री कुठेतरी जायचंय, तर हं. थांबवायचं किंवा काहीतरी हे करायचं, त्यांनी काही केलं नाही. तो हं. एक मनात छोटासा का होईना राग होता. ते सुद्धा विचार चालू होते बरोबर. आणि पाय चालूच होते सायकलवरती. हं. मध्य प्रदेश ना साधारणपणे हे? मध्य प्रदेशमध्येच होतो. हां. अजूनही मध्य प्रदेशमध्ये मला नर्मदा नदी मैया लागली नाहीये. बरं. नर्मदा मैया इथून 50-1 किलोमीटर लांब आहे अजून. बरं. हां. आणि खंडवा नावाचं जे गाव लागतं, म्हणजे मोठं शहर आहे, तालुका प्लेस आहे. हां. तर ते तिथे त्याच्या जवळपास पोहोचायचं होतं. पण ते बरं. न पोहोचता मी आदल्या दिवशी रात्री बोरगावमध्येच थांबलो होतो. बरोबर. मी साधारणपणे 10:30 वाजता पुन्हा सायकलिंग करायला सुरू केलं. हं. 10:30, पावणे 11, 11 पर्यंत मी एक 3-4 किलोमीटर सायकलिंग केलं हं. आणि एक 3 किलोमीटर, 4 किलोमीटर गेल्यानंतर मला रस्त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे माझ्या विरुद्ध बाजूला हां. हायवेच्या एक गाव दिसलं, लाईट दिसायला लागली. हां. लाईट दिसल्यावर माझ्या लक्षात आलं, की इथे गाव आहे. बरं. हं. मी ठरवलं, की आपण ह्या गावामध्ये जायचं. हं. म्हणून मी सर्व्हिस रोडला आलो. हं. सर्व्हिस रोडहून अंडरपासने मी हायवेच्या त्या बाजूला जायचा प्रयत्न केला. हं. तर तिथे त्या अंडरपासमध्ये रात्री 11 वाजता काही मुलं गप्पा मारत बसली होती. हं. हं. ते गावातलीच मुलं होती, जी बाहेर येऊन हायवेवरती गप्पा मारत होती. त्यांना मी विचारलं, की "अरे, इथे राहायची व्यवस्था काय आहे?" हं. तर त्यांनी सांगितलं, की हनुमान मंदिर आहे गावामध्ये आणि तिथे राहायची व्यवस्था होईल. तिथे एक गुरुजी असतात. हं. त्यांना तुम्ही जाऊन भेटलात. फक्त रात्री तुम्हाला ते उघडायला जरा वेळ लावतील. हां. विचारपूस होईल, पण ते तुमची व्यवस्था करतील. बरं. म्हटलं, "ठीक आहे, काहीतरी व्यवस्था होईल ना." हं. तर मी पुन्हा तिकडे जायला सुरू केलं. तेवढ्यात त्यांच्यातलाच एक मुलगा म्हणाला, की "आप अंदर क्यों जा रहे हो? बाहर बाहर हाईवे पे ही एक 2 किलोमीटर पे एक ढाबा है. हं. आप वहाँ पे जाके रुक जाओ."
बर. आणि मलाही ते योग्य वाटलं कारण 3 किलोमीटर आत जायचं, बरोबर. सकाळी तेवढंच बाहेर यायचं. बरं 3 किलोमीटर जाऊन तिथे व्यवस्था होईल न होईल हे काहीच माहिती नाही. खरं आहे. मग मी विचार केला की ठीक आहे आत गावात जाण्यापेक्षा आपण हायवेनेच पुढे जाऊ. हम्म. त्या हायवेने मी जाताना मध्ये एक दोन मोठमोठ्या कंपन्यांचे शोरूम लागले. त्याच्यामध्ये मी जाऊन विचारलं की माझी राहायची व्यवस्था इथे होईल का? हम्म. कारण बाहेर सिक्युरिटी होता. रात्री बरोबर. सगळं बंद होतं, बाहेर सिक्युरिटी होता. हम्म. सिक्युरिटीला जाऊन विचारलं की राहायची माझी व्यवस्था तुझ्याच केबिनमध्ये मला झोपायला दे, हम्म. पण माझी फक्त झोपायची व्यवस्था कर. बर. पण त्या सिक्युरिटीला तेवढे पॉवर्स नव्हते कारण सीसीटीव्ही कॅमेरे लागले होते आणि बाय कंपनीज रूल ते त्यांना अलाउ नव्हतं. खरं आहे. खरं आहे. त्यामुळे त्यांनी ती असमर्थता दाखवली. हम्म. आणि त्यांचंही बरोबर ते त्यांची ड्युटी करत होते. बरोबर. तर मी तिथून पुढे निघालो. हम्म. जेव्हा ढाबा लागला जो 2-3 किलोमीटर अजूनही पुढे होता, हा. त्या ढाब्यावरती जाऊन मी थांबलो. हम्म. थांबल्यानंतर ढाबा मालकाला विचारलं की असं आहे आणि माझी झोपायची व्यवस्था मला करायची आहे. हम्म. तर त्यांनी पण सांगितलं, "साहब जी अभी गिराईकी चालू है, आप अभी रुक जाओ थोडी देर." हम्म. कारण तिथे गिराईक बसले होते, जेवण चालू होतं त्यांचं, हम्म. त्यामुळे हम्म. त्याचंही बरोबर आहे. मी एक 5 मिनिटं थांबलो असेल. 5 मिनिटातच 1-2 गिराईकं उठले आणि निघून गेले. बर. मग तिथे ढाब्यावरती बसायला जे बाजलं असतं, हा. हा. ते त्याने मला सांगितलं, "ते घे आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन तिथे झोप." बर. ते बाजलं घेतलं. हा. त्यावरती परत माझं अंथरूण अंथरलं. हा. सायकलवरती ओले कपडे होते ते सगळे सायकलवर पुन्हा वाळत टाकले. हम्म. आणि 11 सव्वा 11 वाजले असतील आणि मी तिथे झोपायच्या तयारीत होतो. पण हे तू तर बाहेरच रस्त्यावरच मग झोपलास? ढाब्याची प्रिमायसिस होती. त्या ओके. प्रिमायसिस मध्ये वरती त्यांचं छप्पर होतं वरती होतं. हा. हम्म. आणि बाकी सगळं ओपन होतं. हम्म. तर तिथे मी झोपायच्या तयारीत होतो. तेवढ्यात एक 11:15च्या दरम्याने तिथे जे ढाब्यावरती आणखीन एक गिराईक जेवायला बसलं होतं. हम्म. त्यांनी मला बोलवलं. बर. त्यांनी विचारपूस केली माझी. तर त्यांनी चौकशी केली आणि मग असं झालं की त्यांनी मला विचारलं, "जेवलात का तुम्ही?" हा. त्यात मजा अशी झाली की त्यांनी ड्रिंक्स केलेले होते. बर. हा. आणखीन 2 जण बसले होते ते पण ड्रिंक्स केलेले होते. ढाबा शाकाहारी होता त्यामुळे तिथे ड्रिंक्स करता येत नव्हतं. हम्म. ते बाहेरून कुठून तरी ड्रिंक्स करून आले होते. हम्म. तर त्या दोघांना वाटलं की हे मला त्रास देतायत. बर. म्हणून त्यांची भांडणं चालू झाली एकमेकात. हा. एकमेकांमध्ये किंवा म्हणजे ते लोकलच होते सगळे. हम्म. मग ढाबा मालकानेच इंटरव्ह्यून केलं. त्याने सांगितलं ते त्रास नाही देत आहेत. ते चौकशी करतायत आणि ते मदतच करतायत. हम्म. असं सगळं होऊन ते शांत झालं. हम्म. मला त्यांनी त्या दोघांनी त्यातले एक डॉक्टर होते. हम्म. त्यांनी त्या ढाबा मालकाला सांगून रात्री गरम-गरम रोटी करायला लावली. वा. भाजी, रोटी, हम्म. राईस हे सगळं मला रात्री 11:30 वाजता मिळालं. हम्म. आणि ते घेऊन मी झोपी गेलो. ते करत असताना हम्म. त्यांनी मला दुसऱ्या दिवशीसाठी सुद्धा ढाबा मालकाला सांगून मला चहा, पाणी काय जे लागणार त्याच्यासाठी सुद्धा पैसे दिले. हम्म. आणि माझी न मागता काही न होता जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था झाली. बघ, म्हणजे तुझी रात्री परीक्षा झाली, ती खरंच परीक्षाच होती. जर तू तिथंच राहिला असतास तर तुला खायला पण मिळालं नसतं. खरं. आणि तू त्यातनं कसं सर्वाईव्ह होतोस किंवा त्यातनं तू मार्ग काय काढतोस, कदाचित गजानन महाराज बघत पण असतील. बरोबर होते तुझ्या, तुला काही बरोबर. अडचणीत आणणार नव्हते, पण तरी तुझी परीक्षा तरी नक्कीच घेतली त्यांनी. नक्कीच झाली कारण तू जसं म्हणालीस तसं मी थांबलो असतो भीतीपोटी तिथे, हम्म. तर मला रात्री जेवायला मिळालं नसतं. बरोबर. आणि मला जेवण मिळावं आणि मी उपाशी राहू नये यासाठीच हा प्रसंग झाला असं मला वाटतंय आता. असेल. हो. कारण नाहीतर तो साप तिथे का यावा आणि तो माझ्या हातून का मरावा बरोबर. हो ना. यासाठीच कुठेतरी ते झालं असेल की मी तिथून बाहेर पडणं अपेक्षित होतं आणि हम्म. मला पुढे जाऊन जेवण मिळणार होतं. आणि तू म्हटल्यासारखं खरं तसं आता इमॅजिन केलं तर भयानकच वाटतं ते, कारण रात्र एकदम अंधार, लाईट नाही. तुम्हाला एकदा दिसतोय तुमच्या समोर साप मेलाय आणि तो तुमच्या दारातच अर्धा मेला, अर्धा इकडं अर्धा तिकडं रक्त गळतंय, तर तुम्ही झोपू तरी कसं शकणार आहेत?
जरी तिथं अस्वच्छता असेल तरी तुम्ही झोपू शकता, पण साप वगैरे जर तुमच्या समोर मेलेला अर्ध मेला असेल, नाही झोपू शकणार कोणी. म्हणजे भयानकच वाटतं. तरी तू धाडस करून निघालास 10-10:30च्या रात्री, आणि त्यामुळंच ते धाडस दाखवलंस म्हणून सुद्धा कदाचित तुला ते साथ हो, मिळाली. अगदी अगदी खरं आहे. पण तेच म्हणजे गजानन महाराज आपण म्हणतो आपण की तुमचा विश्वास असेल कुठल्याही ह्याच्या शक्तीवरती, तर ती तुमच्या पाठीशी असतीच कायम. फक्त तुमचा विश्वास असायला पाहिजे दृढ. विश्वास असला पाहिजे, ती शक्ती पाठीशी असते, ती पावलोपावली तुमची जिथे गरज पडेल तिथे मदत करत असते. त्यामुळे हम्म. हे चालू असतं. तुमचा बर- विश्वास किती अढळ आहे हे फार महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी नेहमीचं माझं सगळं आवरलं. त्या हम्म. ढाबा मालकाने पुन्हा मला गरम दूध दिलं प्यायला, कारण पैसे दिलेच होते. हो. पाणी दिलं बरोबर हम्म. आणि मी पुढच्या प्रवासाला लागलो. बरं, म्हणजे आता 8वा दिवस चालू झाला. तुझं 8वा सकाळचं दिवस चालू. ब्रेकफास्ट झालं, म्हणजे दूध दिलं, सगळं हो, अंघोळ पाणी सगळं सुचिरभूतून हो, तू निघालास. हो. म्हणजे तो कारण हा बोल. आज मला मैयाच्या किनारी जायचं होतं बर आणि अंघोळ मी तिथे सकाळी केली नाही. बर. मी मैयामध्येच अंघोळ करायची हे ठरवलेलं होतं. हम्म. त्यामुळे मैया किनारी जाऊनच अंघोळ करायची. हा. तर तिथे मी सकाळी फक्त माझं सगळं आवरलं, फ्रेश झालो हम्म. आणि मी पुढे दूध घेऊन पुढे निघालो. हम्म. साधारणपणे तिथून 50 किलोमीटर अंतरावरती मैया होती. हम्म. तिथे ओंकारेश्वरच्या इथे खलघाटला मी पोहोचणार होतो. हम्म. आणि दुपारी साधारणपणे 12-12:30च्या वेळेला मी तिथे पोहोचलो. हम्म. तिथे सुद्धा मी म्हणजे तिथे गावातून जात असताना सायकल पंक्चर झाली. हम्म. पण छोटंसं शहरच असल्यामुळे हम्म. तिथे लगेच सायकलवाला मिळाला, पंक्चरवाला, आणि मला त्याने पंक्चर काढून दिलं. बर हे चालू असतानाच मी 2-3 वेळा त्याच रस्त्यावरनं फिरत होतो की पंक्चर कुठे मिळेल हे बघण्यासाठी. बर. पंक्चरचं दुकान कुठे हम्म. मिळेल सायकलचं. तर ते फिरत असताना एका दुकानदाराने मला बघितलं हम्म. की भगवा ध्वज लावून एखादा मुलगा सारखा फिरतोय मागे पुढे, बर हम्म. तो कुठेतरी प्रवासाला बाहेर पडलाय, हे सगळं त्याच्या लक्षात आलं. बर. त्याने स्वतःहून येऊन माझी चौकशी केली हम्म. आणि मला पुन्हा तिथेच एका रस्त्याच्याच बाजूला म्हणजे दुकानाच्या त्याच्या बाजूला हम्म. फुटपाथ वरती हम्म. मला त्याने स्वतःचा डबा दिला आणि मला जेवायला दिलं. वा, व्हेरी गुड. म्हणजे हे जेवण मला न मागता मिळालं. हा, कारण तू मैयाच्याच जवळ आला होतास. मी याच्यात हा, तुझं आणि मैयाचं काहीतरी आहे आहे संबंध. आहे हा. मैयाने परिक्रमा पूर्ण करून घेतली आहे माझी. हा. त्यामुळे नक्की मैयाबद्दल जी काही ओढ आहे, प्रेम आहे, ते मैयालाही माझ्याबद्दल आहे. हम्म. माझ्यावर लक्ष आहे. म्हणून मैया वरचीवर बोलवतीये तुला ती तिथं. बोलवते. ओंकारेश्वरला तू आता आलास मैयाच्या हा, ठिकाणी. मी हा. ओंकारेश्वरला नाही गेलो, त्याच्या शेजारी मोरटक्क्याला गेलो. हे मोरटक्का गाव आहे. मोरटक्का गावातून पूर्वेच्या बाजूला ओंकारेश्वर आहे. आत्ता मोरटक्का गावात नर्मदा किनारी स्नान केलं आणि हा रस्ता जो जातोय तो इंदोरकडे जातोय. नर्मदाच्या दक्षिण तटावर मोरटक्का आणि उत्तर तटावरती नावघाट खेडी अशी 2 गावं आहेत. आणि ही नर्मदा पश्चिमेच्या बाजूने वाहते, पश्चिमेच्या बाजूला वाहते आणि खंभातच्या खाडी आखातामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. नर्मदे मोरटक्क्याला मैया किनारी स्नान केलं. हा. मैयाची आरती, मैयाची पूजा हे तिथेच केलं. हा. आणि तिथून मग पलीकडे जाऊन मी, कारण तिथे मी थांबणार नव्हतो जास्त वेळ, बर कारण पुढचा प्रवास होताच. बर. तर
पलीकडे जाऊन बलवाडाला रात्री पोहोचलो. म्हणजे हम्म. संध्याकाळ होता होता बलवाडा नावाच्या गावात पोहोचलो. बर, हे तेव्हा लागले होते का तुला नर्मदा परिक्रमेच्या वेळेला? हा, मैया किनारी ही सगळी मैया किनारी हे आहेत. फक्त आता बलवाडा हे जे गाव आहे ते मैयापासून थोडं लांब आहे, लांब आहे. ओके. पण तो तालुका प्लेस आहे. बर. हा. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी तिथे हे आहेत. आणि ही नावं मी ऐकली होती परिक्रमेत असताना. हा हा. मोरटक्का, खलघाट ही मैया किनारी असलेलीच गाव आहे. बर बर. मी दुपारी मैयाच्या साधारणपणे 1-2 वाजता तिथून निघालो असेल. हम्म. आणि पुढे एक 40-41 किलोमीटर प्रवास करून मी संध्याकाळ होता होता पुन्हा परत तेच की आज आता थांबायचं कुठे, बर. म्हणून संध्याकाळी एक 5च्या दरम्यान मला एका शेतात एक व्यक्ती दिसली. बर. त्यांच्याकडे मी पाणी मागितलं, त्यांनी पाणी दिलं. हम्म. तिथे बसून त्यांच्याकडे चौकशी केली की मला माझी व्यवस्था काय होईल. हम्म. तर त्यांनी एक ईश्वर ढाबा पुढे असल्याचं सांगितलं आणि त्या ईश्वर ढाब्यात व्यवस्था चांगली होईल असं त्यांनी मला सुचवलं. बर. म्हणजे त्यांनी त्यांच्या शेतघरात सुद्धा राहायला मला परवानगी दिली होती. पण त्यांचं म्हणणं होतं की ह्या शेतघरामध्ये तुम्हाला फक्त एकट्यालाच झोपावं लागेल बरोबर. आणि जेवणाची व्यवस्था होणार नाही, कारण त्यांचं घर तिथून बरंच लांब होतं. बर बर. ते म्हणाले तुम्ही जेवण करणार असाल तर साहित्य आहे इथे, पण तुम्हाला सगळं करायला लागेल आणि तुम्हाला एकट्याला झोपायला लागेल. ओके. हा. पण मग दमलेलो होतो आणि तिथलं परिसर सगळाच नवीन होता. बर, त्या शेताच्या जवळपासही काही नव्हतं. म्हणजे तिथून 4-5 किलोमीटर अंतरावरती काही वस्ती नव्हतीच. त्यामुळे मग मी विचार केला की ठीक आहे, ढाब्यावरती ते सांगतायत आणि व्यवस्था होणार आहे, मी त्या ढाब्यावरती गेलो. तिथेही रात्री छान व्यवस्था झाली. रात्री झोपलो. ढाबा मालक सुद्धा संध्याकाळी त्यांचं तिथली गर्दी संपल्यानंतर चौकशी करत गप्पा मारत बसले होते. तर ते सगळं करून मी दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून पुढचा प्रवास, कारण आता इंदोर जवळ आलंय. इंदोर जवळ आलंय, पण इंदोरला जाण्यापूर्वी एक मोठा डोंगर चढायचा आहे, तो म्हणजे विंध्याचल पर्वत. ही सातपुड्याची जी रांग येते ती इथे विंध्याचल जवळ येते. आणि विंध्याचल पासून पुढे म्हणजे आपण जसं कोकण आणि घाट आपल्या इथे महाराष्ट्रात म्हटलं जातं, कोकण आणि घाटावर चढून आल्यावर वरचा सगळा देश किंवा घाट, तसंच मध्य प्रदेशमध्ये मैया किनारी, मैया खालच्या बाजूला आहे आणि तिथून पुढे जाऊन विंध्याचल चढून वरती गेलात की मावळ प्रांत चालू होतो आणि तो तिथे इंदोर आहे. ओके. तर हे सगळं मला आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं ढाबा मालकाने. तर इंदोर साधारणपणे तिथून 30-40 किलोमीटर अंतरावर, 40 किलोमीटर होतं, पण त्याच्यातला साधारणपणे 10-15 किलोमीटरचा घाट होता. त्यामुळे सकाळी लवकर निघालो आणि मी इंदोरला आज मुक्काम करणार होतो, त्यामुळे आज सायकलिंग जास्त नव्हतं. बरोबर. इंदोर जवळच मुक्काम करणार होतो. तर मी सावकाश गेलो, घाट चढला. सकाळी साधारणपणे 11 वाजेपर्यंत मी इंदोरमध्ये पोहोचलो. 11 वाजता इंदोरमध्ये पोहोचल्यावर इंदोरमध्ये सकाळची वेळ, मी 5-5:30-6 तिथून निघालोय त्या ढाब्यातून, बलवाडा मधून, आणि 11 वाजता मी इंदोरला पोहोचलो, 40 किलोमीटर अंतर. तिथून इंदोरला पोहोचल्यावर इंदोरला माझे एक नातेवाईक आहेत, श्री अशोक शिदये, त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे दुपारी भोजन तिथे झालं माझं, पण आज त्यांच्या घरी. पण त्यांच्याकडे आज थांबणार नव्हतो. तिथून इंदोर पासून पुढे एक 25-30 किलोमीटर वरती बरलाई नावाचं एक गाव आहे. ते ह्या शिदयेंचं मूळ गाव. ओके. त्यांना आधी तू सांगून ठेवलं होतंस का? हा, त्यांना मी सांगून ठेवलं होतं. त्यांचेच नातेवाईक आहेत, त्यांच्या मूळ घरी मी आज वस्तीला जाणार होतो. कारण माझा मावस भाऊ आहे श्रीराम जोशी, त्याने ही सगळी व्यवस्था आणि त्याने फोनाफोनी करून ते सगळं करून ठेवलं होतं.
आणि तेही बरेच माझी आतुरतेने वाट बघत होते की कधी येतोयस. आधी एक 8 दिवस नाही, निघाल्यापासून त्यांचे फोन होते, आज कुठे पोहोचलास, इकडे कधीपर्यंत पोहोचशील वगैरे, हे सगळं चालूच होतं. मग मी इंदोरला अशोक शिंदेकडे दुपारचं जेवण झालं. त्यानंतर मी पुढे अजून 25-30 किलोमीटर जायचं होतं. तर त्याच्या आधी इंदोर मोठं शहर आहे, त्यामुळे डिकॅथलॉनचं शोरूम तिथे आहे. बर. इथून मी माझी सायकल परचेस केली होती कोल्हापूर डिकॅथलॉन मधून. बरोबर. तर डिकॅथलॉनचं शोरूम तिथे इंदोरमध्ये आहे, त्यामुळे मी विचार केला की आता इथून आपण सायकलचं सर्व्हिसिंग करून घेऊ. हा. कारण तेही रेग्युलर इंटरव्हल नंतर आज जवळपास आता 800 किलोमीटर प्रवास झालाय. बरोबर. 800 ते 1000 किलोमीटरचा प्रवास झालाय. आणि आता मला ते सायकल चेकअप करणं गरजेचं होतं. म्हणून मी डिकॅथलॉनच्या शोरूम मध्ये गेलो. तिथे चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की त्यांचा टेक्निशियन त्या दिवशी नव्हता, त्यामुळे ते चेकअप होणार नव्हतं. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. पण तेवढा वेळ नव्हता आणि तशी फार मोठी गरज नव्हती, सायकल व्यवस्थित होती. बरोबर. हो ना. तर मी तिथून बाहेर पडलो आणि त्या शोरूम मधून बाहेर पडून मी त्यांच्या पार्किंग मध्ये आलो बेसमेंटला. तिथेही एक मोठी मजा माझ्याबरोबर घडली. ते म्हणजे एक अवलिया भेटला मला तिथे. त्याने माझी सायकल बघून तो थांबला होता, माझी वाट बघत. कारण सायकलला भगवा ध्वज होताच, तर तो वाट बघत थांबला होता. मी खाली आल्यावर त्याने मला विचारलं की कुठून आलात काय, आणि तो मराठीत बोलत होता. त्यामुळे मला इंदोरला मराठी भाषिक भरपूर आहेत, कारण इंदोर हा होळकरांच्या अंमलाखाली असलेला प्रदेश आहे आणि तिथे भरपूर मराठी भाषिक अजूनही राहतात आणि त्यांनी आपली मराठी भाषा आणि संस्कृती तिथे टिकवून ठेवली, जपली. तर त्या याच्यामध्ये त्याने माझी चौकशी केली. तर मला मराठी भाषिक बोलतोय काय, कुठून काय, मी ही चौकशी केली. तर तो आपल्या महाराष्ट्रातला होता आणि रायगड जिल्ह्यामधला रोहा नावाचं गाव आहे, तिथला होता तो. मग त्याने मला ते सांगितलं. मग मी म्हटलं तू इकडे काय करतोय? तर आता हे पुढचं फार इंटरेस्टिंग आहे. तो काय करत होता आणि कशा पॉझिटिव्ह गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी आजूबाजूला किंवा समाजात घडतायत, त्या कदाचित आपल्यापर्यंत येत नाहीत. तर तो काय करत होता तिथे? तो 3 वर्ष लेह मध्ये राहतोय, लेह लडाख. आणि तिथे तो ऍडव्हेंचर टुरिंग मॅनेज करतो, ऑर्गनाइज करतो. ओके. सायकलिंग असेल, माउंटेनिअरिंग असेल, या सगळ्या गोष्टी तिथे तो करतो. म्हटलं ठीक आहे, आता तू इथे काय करतोय? तर तो 900 दिवसाच्या एक्सपिडिशन वरती होता. 900 दिवसाची त्याची मोहीम होती आणि त्या 900 दिवसांमधला 451व्या दिवशी तो मला भेटला होता. आणि ह्या 451 दिवसामध्ये त्याची मोहीम काय होती, तर भारतातल्या 29 राज्यांमध्ये सायकलने फिरायचं. ह्या प्रवासामध्ये साधारणपणे 1 लाख किलोमीटरचं सायकलिंग. आणि ह्या राज्यांमध्ये नुसतं जायचं नाही, तर त्या राज्यांमधलं जे हायेस्ट पीक आहे माउंटेन्स मधलं, की जसं आता महाराष्ट्रात कळसुबाई आहे, बरोबर, तर त्या पीक वरती माउंटेनिअरिंग करायचं, चढाई करायची प्रत्येक राज्यांमधल्या त्या हायेस्ट पीक वरती. आणि हे करताना 1 लाख किलोमीटरचं सायकलिंग आणि 1 लाख वृक्ष लागवड. ह्या 900 दिवसांमध्ये सायकलिंग प्लस 1 लाख वृक्ष लागवड, ट्री प्लांटेशन तो करणार होता. हे त्याचं मिशन होतं. पण हे त्यानं का गव्हर्नमेंट स्पॉन्सर होतं का काय? स्वतः करत होता. म्हणजे सगळे पैसे तो स्वतःच खर्च करत होता? सगळे पैसे स्वतः खर्च करत होता. त्याने फक्त त्याने थोडस एक हे डेव्हलप केलं होतं की त्याचं प्रोफाईल त्याने तयार केलं होतं आणि त्या सिटी मधल्या गव्हर्निंग बॉडीजला तो अप्रोच करत होता. किंवा काही क्लब्स आहेत, जसे रोटरी आहे, लायन्स क्लब आहेत, ह्या क्लब्स
शाळांमध्ये जाऊन तो अप्रोच करत होता, त्यांना स्वतःचं प्रोफाईल दाखवत होता हम्म. आणि त्याच्या थ्रू त्याची राहायची व्यवस्था, जेवणाची राहायची व्यवस्था होत होती. बर. प्लस काही म्हणजे जसं की शाळांमध्ये असेल किंवा त्यांच्या क्लब्सच्या मीटिंगमध्ये असेल, हम्म. तिथे तो अवेअरनेस क्रिएट करत होता. बरोबर. म्हणजे मी त्याला विचारलं की अरे तू प्रवास करतोयस हे ठीक आहे, पण तू 1,00,000 झाडं लावणार म्हणतोयस ते कसं काय शक्य आहे? हो ना. कारण झाडं लावण्यासाठी तुला त्या ठिकाणी थांबलं पाहिजे, त्याची निगा राखली पाहिजे. बरोबर. तर मग त्यांनी मला सांगितलं की मी जिथे जिथे जातो, जसं शाळेमध्ये गेलो, हम्म. कॉलेजमध्ये गेलो, कुठल्या हम्म. सोसायटीमध्ये गेलो, हम्म. तर त्या सोसायटी मधल्या, शाळेमधला व्हॉलेंटियर्सचा ग्रुप करतो. हम्म. त्यांच्याबरोबर तिथे जाऊन झाडं लावतो. जी हम्म. काही ते ते जागा दाखवतील, तिथे आम्ही एकत्रपणे झाडं लावतो. झाडं लावल्यानंतर व्हॉलेंटियर्सचा ग्रुप तयार करतो हम्म. आणि त्यांच्याशी व्हॉट्सअपवरती कम्युनिकेट करतो. बर. फॉलोअप घेतो त्यांचा. आणि म्हणजे ती त्या स्वतः झाडं विकत आणायची आणि मग हाच पुरवत हां, होता ते का? ते ते सगळं तिथली लोकल बॉडीज किंवा जे खरं. काही संस्था आहेत हं. ते करत होते. बर ही बर. मदत त्याला तिथल्या, कारण त्याने एवढं छान प्रोफाईल तयार केलंय स्वतःचं आणि त्याने भरपूर काम केलं मग त्याचं याच्या. नाव काय आहे तुला सांगावं असं वाटतं? हं. ह्याचं नाव सुबोध गांगुर्डे. तुझं आपण आत्ता इंदोरमध्ये भेटलोय, डिकॅथलॉनच्या मॉलमध्ये, शोरूममध्ये भेटलोय. तर तुझं मिशन काय आहे? तर आता सगळ्यात पहिले तर मला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं सर. मी Thank you. रायगडचा आहे. मी आत्ता इथनं सायकल काढतच होतो. माझी सायकल आहे. तर मी पहिले तर सायकल बघितली इथे लागलेली आणि पुढे आलो, बॅग लावलेली, ती 100% ओळखलं की सरच आहे जे टूर करतायत. तर माझं एक्सपिडिशन स्टार्ट होऊन मला 450 दिवस झाले. आज 451वा दिवस आहे. आता इंदोर माझं पूर्ण होऊन मी गुजरातमध्ये लवकरच एंटर करतो आहे. भारताचे 28 राज्य पूर्ण करतो आहे. भारताच्या 28 राज्यांमधले 28 राज्यांचे हायेस्ट माउंटेन क्लाइंब करत करत मी 1,00,000 किलोमीटर सायकल चालवली 950 दिवसामध्ये पूर्ण भारताच्या 28 राज्यांमध्ये. आणि 950 दिवसामध्ये 1,00,000 झाडं लावायचा संकल्प आहे माझा. आणि माझं जे एक्सपिडिशन आहे ते वर्ल्डचं सगळ्यात टॉलेस्ट माउंट एव्हरेस्टवरती पूर्ण होईल. आणि आज 450 दिवस मला स्टार्ट करून झाले आहेत. 2 वर्ल्ड रेकॉर्ड बनत आहेत माझ्या या एक्सपिडिशनचे. मी आपल्या महाराष्ट्रातला पहिला युवा आहे ज्याने 365 दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 371हून अधिक किल्ले नॉन स्टॉप सर केले होते. ओके. 2022 आणि 23मध्ये. बरं. आणि त्याच्यानंतर आता हे अभियान पुढे चाललं आहे. आणि जेव्हा मी एव्हरेस्ट क्लाइंब करीन त्यावेळेस जे मी 350 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण केले होते, त्या किल्ल्यावरची माती गोळा करून आणली होती. त्या मातीपासून महाराजांची एक मूर्ती तयार झालेली आहे. आणि ती मूर्ती जेव्हा मी एव्हरेस्टवरती जाईल तेव्हा माझ्यासोबत महाराष्ट्राची माती जगातल्या सगळ्यात उंच शिखरावरती जाणार आहे. तर हे माझं मिशन आहे. 2027ला एव्हरेस्ट क्लाइंब करी. आणि आत्ता मी साऊथ इंडियामध्ये चाललो आहे. साऊथ इंडियामधलं नॉर्थ ईस्ट. आणि 2026च्या डिसेंबरमध्ये बिहारमधून मी नेपाळमध्ये एंटर करेन पुढे. ग्रेट सुबोध. मला एक सांग की तू 1,00,000 झाडं लावायचा संकल्प केला आहेस, तर तो तू कसा पूर्ण करतोयस? मी जिथे जिथे जातो आहे, ज्या माझे स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीजमध्ये अवेअरनेस सेशन्स होतात, जिथे सेशन होतात तिथे ग्रीन वॉरियर्स मी पकडतो. मुलांना 3 वॉरियर्स पकडतो एका स्कूलमधून. त्यांना जबाबदारी दिली जाते की तिथे जर का आम्ही 20 झाडं लावली आहेत तर त्या 20 झाडांना 1 वर्षभर सांभाळायची जबाबदारी ती पोरं घेतात. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतो, डायरीमध्ये त्यांच्याकडनं लिहून घेतो या सगळ्या गोष्टी की आम्ही जबाबदारी घेत आहोत म्हणून. त्यांचे नंबर आणि व्हॉट्सॲपवर ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपवरती मला 2 हफ्त्यातून, 3 हफ्त्यातून किंवा वीकली त्यांचे फोटोग्राफ्स येत राहतात किंवा मॅसेजेस येतात की तुम्ही गेल्याच्यानंतर 20 झाडांची 25 झाडं केली, 30 झाडं केली, अजून लावली आहेत आणि आम्ही देखभाल करतो आहे त्यांची. आणि एवढी झाडं जगली आहेत. तर आत्तापर्यंत मला 451व्या दिवसामध्ये 35,000 वृक्ष लावली छोटी छोटी. ग्रेट. आणि यामध्ये मला भारतीय सेना, भारतीय वायुसेना, फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट आणि लोकल लोक सगळ्यांचा खूप छान सहयोग झाला आहे. छान सुबोध. कारण ह्या गोष्टी लोकांसमोर येत नाहीत, कारण ही फार मोठी गोष्ट आहे. आपण मीडियामध्ये बघतो, सगळं निगेटिव्ह बघायला मिळतं आपल्याला बातम्यांमध्ये. ह्या गोष्टी लोकांमध्ये येत नाहीत आणि त्या येणं गरजेचं आहे. त्यामुळे मला तुला भेटून फार आनंद झाला. नुसता आनंद नाही तर माझ्यामध्ये पण एक इन्स्पिरेशन तयार झाली आहे की मला जायचं आहे केदारनाथ, बद्रीनाथला. आणि डेफिनेटली तुझा विचार मनात ठेवून किंवा तुझा
जो काही मिशन आहे ते मनात ठेवून मी पण केदारनाथ बद्रीनाथ माझं मिशन पूर्ण करू शकेन. त्याबद्दल थँक्यू सो मच. सुबोध गांगुर्डे म्हणजे सुबोध लोकांपर्यंत कांबळे पोहोचेल सुद्धा जर कोणाला कॉन्टॅक्ट महाराष्ट्रामधला आहे. करायचं. हा. महाराष्ट्रातला रायगड जिल्ह्यातला रोहा या ठिकाणचा तो आहे. हम्म. तर मग त्याला मी म्हटलं, आणि बरं हे सगळं त्याचं वय वर्ष फक्त 27 होतं मला जेव्हा तो भेटला मी त्यावेळेस. आता तेच विचारणार होते की किती वर्षाचा असेल साधारण तो. 27व्या वर्षी हे आत्ताच्या मुलांना सुचत पण नाही. बरोबर. हे आत्ताच्या काय तर मलाही नव्हतं सुचलं. हो मीही माझं हे सगळं ऍडव्हेंचर आणि हे सगळं वयाच्या 24-25 नंतर सुरू केलं. हो हो. पण आत्ताच्या आपण जे म्हणतो ना की हे विचार येतात कुठून आणि हे कसं तो एक्झिक्यूट करत होता. नुसते विचार नव्हते, तो ते अंमलात आणत होता बरोबर. आणि त्यातलं निम्म काम त्याने केलं होतं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला असं वाटतं ना 27 वर्षाचं म्हणजे ग्रॅज्युएशन हो, झालं असेल ग्रॅज्युएशन त्याचं. झालेलं आहे. आणि त्यानंतर मुलांना हे सगळं सामाजिक कार्य करावं, आपलं करिअरच्याच मागं बरीच लागलेली असतात, ते सोडून आपण हे सामाजिक करावं, हे म्हणजे खरंच कौतुकच वाटतं त्याचं सुबोधचं, नाही त्याचं का? कौतुक आहे. त्याच्या घरातल्यांचं म्हणजे कौतुक म्हणण्यापेक्षा त्यांना नमन करावंसं वाटतं खरंय की खरंय. त्याला त्यांनी सोडलं घरातून. पण असे लोक ही मी जसं मी मला स्वतःला म्हणतो, वेड असल्याशिवाय असे काही गोष्टी आपल्या हातून घडत नाही. त्याला बरोबर. वेडच असावं लागतं, हो हो वेड खरंय व्हावं खरंय. लागतं. हम्म. आणि ह्याच्या आधी सुद्धा म्हणजे ही मोहीम त्याने करायच्या आधी त्याने हम्म. मला त्याचं सर्टिफिकेट आणि हे सगळं दाखवलं. माझ्याकडे ते आहे सुद्धा. हा. पण त्याने महाराष्ट्रातल्या 352 किल्ल्यांवर फिरून हम्म. एका वर्षामध्ये 352 किल्ल्यांवरती तो स्वतः गेलाय आणि तिथली माती गोळा करून महाराजांचा एक 2-2.5 फुटाचा पुतळा बनवला. वा. पण अशी माणसं येत नाहीत रे प्रसार माध्यमातनं किंवा कुणालाच कळत नाहीत ती. तो आता मी त्याला म्हणजे माझे एक 2-3 दिवसापूर्वीच बोलणं झालं. आता तो महाराष्ट्रात आलाय. कारण बर. मला जेव्हा तो भेटला हम्म. तेव्हा त्याने वरती जम्मू काश्मीर, हम्म. त्याच्यानंतर दिल्ली, हम्म. चंदीगड, राजस्थान हम्म. आणि मध्य प्रदेश हम्म. पूर्ण केलं होतं आणि हम्म. त्याच्यानंतर 2 दिवसांनीच तो गुजरातकडे जाणार होता. बर. आणि आता जेव्हा मी आज बोलतोय जवळपास ही गोष्ट आहे सप्टेंबर 8 किंवा 9 सप्टेंबरची, मला जेव्हा तो भेटला होता 2025. 2025. हम्म. आणि आज आपण बोलतोय तर 17 मे 2026. हा. तर ह्या 8 महिन्यामध्ये त्याने गुजरात पूर्ण करून तो महाराष्ट्रात 15 दिवसापूर्वीच महाराष्ट्रात आला. बर. म्हणजे त्याचं 900 दिवसाचं ते झालेलं आहे पूर्ण नाही, काम पूर्ण नाही झालेलं. नाही झालेलं. बरंच अंतर अजून बाकी आहे. कारण महाराष्ट्र करून तो गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ हा. हे सगळं करणार आहे. अरे बापरे, कौतुक आहे खरंच. अशी लोक यायला पाहिजेत, लोक म्हणजे यंग जनरेशनला तरी ऍटलिस्ट त्यांच्यापासून काय स्फूर्ती. आणि तो तू म्हटल्यासारखं सायकलिंग म्हणजे तुझ्यासारखं सायकलिंग वरतीच प्रवास ना पूर्ण. सायकलिंग करतच बाहेर पडलं. हा. म्हणजे मग तेच ना, म्हणजे त्या तुझ्यासारखे त्याच्या अडचणी कमी येत असतील कदाचित, कारण त्याच्या बरेच कनेक्शन मी किंवा काय. त्याच्याशी एकदा बोलून त्याच्या परवानगीने त्याचा फोटोही शेअर करेन. हो. त्याला विचार, जर तो असेल तयार, म्हणजे काही हरकत नसेल तर आपण त्याचं नाव आणि त्याचं हे करूया, शेअर करू. हम्म. तर पण खूपच छान वाटतंय. हम्म. हे सगळं चालू होतं. म्हणजे मला त्या दिवशी एवढं छान वाटलं की मी तर काहीच करत नाहीये याच्या पुढे, पण हम्म. असं समाजासाठी असा विचार करून असं करणारे लोक आहेत हा. म्हणून तर कदाचित हे सगळं टिकून आहे. म्हणजे जगात नाही, जो आणि चांगुलपणा आपण आणि म्हणतो आहे. काय होतं की एकदम एकदम त्याचं पण हे काय पहिलं पाऊल नसेल, त्यानं पण स्टेप बाय स्टेप घेतले असणार, बेबी स्टेप्स. सो तू पण काय असं आमच्यासाठी तुझे पण खरं कौतुकच आहे. त्यामुळं असं नाही होत की मनात येणं आणि ते एक्झिक्यूट करणं. सो त्याचे पण छोटे छोटे स्टेप्स त्याच्या गावामध्ये किंवा काहीतरी आसपास झाले असते आणि मग त्यानं मोठं हे धाडस केलं असणार आहे. त्यामुळं मला तुझ्यासाठी पण कौतुकच आहे. ते तर आहे, पण हे उल्लेखनीय काम आहे त्याचं.
पण मी फार इन्स्पायर झालो. म्हणजे 8 दिवस तर मी सायकलिंग करतच होतो, बरोबर पण कुठेतरी थकवा आला होता. तो निघून गेला पटकन त्याला भेटल्यानंतर. बरोबर. तिथून पुढे मी 30 किलोमीटर बर्लाई जे गाव मी सांगितलं त्या गावी हा गेलो हा आणि लवकर पोहोचलो. त्या दिवशी मी 5 वाजता, मी 4-5 वाजता बर्लाईला पोहोचलो. बरोबर. ते घरीच थांबायचं होतं, हो नातेवाईकच हो होते. त्यामुळे बरोबर. छान गरम पाण्याची आंघोळ आणि हम्म, सगळं व्यवस्थित झालं. हम्म, रात्री छान जेवण झालं, गप्पा झाल्या. हम्म, आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा मी सांगितलं होतं की मी थोडा उशिरा निघेन, हम्म, इथे सकाळचं जेवूनच निघेन, हम्म. म्हणजे मग दुपारी कुठे थांबायला लागणार नाही. बरोबर. हो. म्हणजे मी दुसऱ्या दिवशी सुद्धा साधारणपणे 10 वाजल्यानंतर निघालो. हम्म. सकाळचं जेवण करूनच तिथून मी निघालो. हा तिथून पुढचा टप्पा, म्हणजे पुढचं गाव होतं देवास. देवास. हा देवासच्या पुढे मला जे थांबायचं होतं आज, ते हम्म. सारंगपूरमध्ये थांबायचं होतं. कारण हे जे शिधये फॅमिली आहे, हा त्यांच्याच रेफरन्सने मला पुढे थांबायची त्यांनी व्यवस्था केली होती. ओके. साधारणपणे 120 किलोमीटरचं अंतर होतं. बर हा आता सगळा प्रवास, इंदोर पासूनचा सगळा प्रवास हा माझा मुंबई आग्रा हायवेवरनं होणार आहे. बर. एबी रोड ज्याला म्हणतात, आग्रा बॉम्बे हायवे. ओके. तर ह्या हायवेवरनं होणार आहे. हम्म, तर त्या बर्लाई पासून 120 किलोमीटर वरती मला थांबायचं होतं. हम्म, हम्म. तर मी रात्री संध्याकाळी 5-5:30 पर्यंत मी सारंगपूरमध्ये पोहोचलो. बर. तिथे एक डॉक्टर फॅमिली आहे, त्यांच्या फार्म हाऊसवरती त्यांनी मला थांबण्याची व्यवस्था केली होती. हम्म. स्वतः डॉक्टर मला रात्री डबा घेऊन आले हा घरातून, आणि हा डबा गप्पा वगैरे झाल्या. हा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिथून पुढचा प्रवास सुरू केला. ही तुझी सोय सिद्ध यांनीच केली होती. शिदे यांनीच सिद्ध. माझी ही सारंगपूर पर्यंतची सोय केली. हम्म. शिदे यांनी जवळपास पुढच्या 3 दिवसाची सोय माझी केली. बर. हा कारण ह्या डॉक्टरांना विचारून आणखीन पुढे एक गुना नावाचं गाव लागणार आहे. बर. गुना मोठं शहर आहे. हा म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया यांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे ती. ओके. तर हे गाव लागणार आहे. हम्म. तिथे डॉक्टर ओझा यांच्याशी त्यांनी माझा कॉन्टॅक्ट करून दिला बर आणि माझी तिथे राहायची व्यवस्था त्यांनी करून ठेवली. बर बर. फक्त आता हे असं झालं की त्यांनी पुढे कळवून ठेवलं होतं, पण ते अंतर 150 किलोमीटर होतं. जिथे बर. सारंगपूरला मी जिथे थांबलो होतो, हा तिथून गुन्हा 150 किलोमीटर होतं. म्हणजे त्यामुळे किती वेळ 150 लागतो किलोमीटर, साधारण पूर्ण साधारणपणे मला पूर्ण दिवस. दिवस? सकाळी मी 5:30ला सुरू केलंय सायकलिंग, हो ना. मला 6 वाजले गुन्हाला पोचायला ओ संध्याकाळी. बापरे. आणि मध्ये थांबला नाहीस? ह्या 12-12.5 तासाच्या प्रवासामध्ये त्या दिवशी पूर्ण एक्झॉस्ट झालो आणि जेमतेम 15-20 मिनिटं, अर्धा तास थांबलो असेल दुपारी. हम्म. नाहीतर कंटिन्युअस सायकलिंग चालू होतं. कारण 150 किलोमीटर हा काही सोपा टप्पा नाहीये. हो ना. हो. जरी हायवे असला तरी सुद्धा गुन्हा जसं जसं जवळ येईल तसे थोडे चढ उतार होते. हा चढच होते, उतार बरोबर. कमी होते, बरोबर. चढच होते. हा पण तर मग सकाळचं तू जेवण करून निघाला होतास नाही का? ते आदल्या दिवशी. आदल्या दिवशी. जे बर्लाई मधून मी सारंगपूर मध्ये थांबलो, हा तेव्हा बर्लाई मधून मी जेवण करून निघालो होतो. ओके. त्यामुळे तो प्रवास 120 किलोमीटरचाच होता. हा सारंगपूर म्हणजे सकाळी उठलास तो सारंगपूरमध्ये? सकाळी सारंगपूर मधून 5:30 वाजता सुरू झालं सायकलिंग. हा ते संध्याकाळी 6 वाजता गुनाला पोहोचलो, 150 किलोमीटरचा सायकल करून. बरोबर. म्हणजे तो त्यामुळे सारंगपूरचा तुझा आता 9वा दिवस झाला. सारंगपूरला वस्ती केली तो 9वा दिवस होता. 9वा दिवस म्हणजे 9वा दिवस चालू झाला आपला. हा. गुनावरती तेवढा तू ऑलरेडी 150 किलोमीटर चालून आलास आणि तो पूर्ण दिवसच चालवलास प्रवास तू पूर्ण. पूर्ण दिवस सायकलिंग झालं माझं. हायवे होता, हायवेवरती सायकल तशी मी स्पीड घेऊ शकत होतो, पण गाड्यांची काळजी घेऊन, मोठे वाहनं, ट्रान्सपोर्ट व्हेकल होते सगळे, तर बरोबर. त्यांची सगळी काळजी घेऊन मला पुढे जायचं होतं. तर
चालू होतं माझं हे हा प्रवास. हम्म, संध्याकाळी 6 वाजता मी गुनाला पोहोचलो. हम्म, गुनामध्ये डॉक्टर ओझा यांच्याकडे माझी राहायची व्यवस्था होती. हा, मी त्यांना फोन केला, त्यांच्यापर्यंत पोहोचलो हा, आणि त्याच्यानंतर मी रात्री त्यांची ओपीडी संपल्यानंतर हम्म, गुना शहराच्या बाहेर हायवेच्या बाजूला हम्म, अ, टेकडी सरकार नावाचं एक मंदिर आहे. बर. उंच म्हणजे कसं? टेकडीवरती आहे हं, हं, आणि टेकडी सरकार असंच म्हटलं जातं त्या मंदिराला. बर. मंदिर आहे हनुमानाचं, ओके. बजरंगबलीचं मंदिर आहे. हा, हा, पण तिथे त्यांना सरकार या नावानेच संबोधलं जातं. बर. टेकडीवर असणारे सरकार म्हणून टेकडी सरकार. हम्म, हम्म. हिंदीमध्ये टेकडी म्हणत नाही, टेकरी. टेकरी. हा, त्यामुळे ते टेकरी सरकार असा ते उल्लेख करतात. बर. तर तिथे ते मला डॉक्टर घेऊन गेले. हा, म्हणजे थोडासा जसा आपण कोल्हापूरमधून ज्योतिबाला जातो हम्म, हम्म, तसा तो चढ आहे, तसा रस्ता आहे हा, आणि त्या रस्त्याने त्यांच्या गाडीतून आम्ही वर गेलो. हम्म, छान सुंदर मंदिर आहे. हम्म, प्रशस्त आवार आहे मंदिराचा. हम्म, अ, अ, मध्य म्हणजे नॉर्थ मध्ये मंदिरांमध्ये कायम तुम्हाला गाणी म्हणजे भक्तिगीतं वगैरे चालू असलेली ऐकायला मिळतील. ते सगळं चालू होतं हम्म, आणि पूर्ण पंचक्रोशीत किंवा गुन्हा जिल्हा आहे वगैरे त्या ह्याच्यामध्ये ते मंदिर फार अ, नवसाला पावणारं किंवा असं आहे. त्यामुळे बर. भरपूर वर्दळ पण होती तिथे मंदिरामध्ये हम्म, आणि मंदिरात छान दर्शन घेतलं. एक 10 मिनिटं मस्तपैकी ध्यानस्थ बसलो होतो तिथे. हम्म, हम्म, तर त्याचे काही स्नॅप सुद्धा तेव्हा घेतले. बर. तर सुंदर एक ठिकाण बघायला मिळालं. वा. पण इथून तेव्हा तू रात्री डॉक्टर ओझांना भेटलास ते 7 वाजता संध्याकाळचे साधारण. मग तेव्हा तुझं काय भोजन वगैरे काय तिथं झालं होतं का मंदिरामध्येच झालं? नाही, तेव्हा त्यांच्याकडेच सगळी व्यवस्था होती जेवणाची वगैरे. हम्म, फक्त आम्ही आधी मंदिरात जाऊन आलो. मी गेल्यावरती फ्रेश झालो, अंघोळ केली पुन्हा. हा, अंघोळ केल्यानंतर मी मंदिरात त्यांच्याबरोबर गेलो. हम्म, मंदिरात जाऊन आलो आणि मग रात्री आम्ही एकत्र जेवण घेतलं. बर. म्हणजे झोपायला तू परत डॉक्टर हा, ओझांकडेच होता. डॉक्टरांकडेच होतो. हो. हा. आणि दोघं मिळून गेला म्हणजे तू सायकलवरतीच होता आणि ते त्यांच्या गाडीत असं केलं का काय तू नाही, नाही. त्याच्याबरोबर? सायकल मी त्यांच्या घराजवळ लावली हम्म, आणि त्यांच्या गाडीतून आम्ही मंदिरात जाऊन पुन्हा आलो हा, आणि रात्री येऊन थोडा गप्पा मारून मी झोपलो. बरं. हा. म्हणजे मंदिराला दर्शन करायसाठी तुला ते दाखवायला म्हणून घेऊन गेले ते. दाखवायला घेऊन गेलो. हा. म्हणजे अशी पण लोक म्हणजे आहेत. माझ्या चेहऱ्यावर दिसत होतं त्यांना मी दमलोय पूर्ण, कारण 150 किलोमीटर झालेलं होतं सायकलिंग बरोबर. आणि पूर्ण थकलो होतो. तरी हा, सुद्धा त्यांनी मला विचारलं आणि मला नाही म्हणवलं नाही आणि मलाही जायची, कारण जेव्हा मी हायवेवरनं गुना शहरात प्रवेश केला हा, तेव्हा ते डाव्या बाजूला हायवेच्या पूर्वेकडे ते हा, मंदिर दिसत होतं. हा, मोठी खूण आहे. ते मंदिर आलं म्हणजे गुना आलं. बर. हा. त्यामुळे मलाही ते बघायचं होतंच. मी जेव्हा हायवेतून आत जात होतो तेव्हा थांबून तिथे मी खालनं नमस्कार केलाच होता. हम्म, माझ्या मनात होतंच की तिथे जावं हम्म, आणि ते डॉक्टरांनी स्वतः म्हणून दाखवलं. म्हणजे बर. देवाने माझ्या मनातलं जाणून ते पूर्ण केलं. बरोबर. पण मग आता रात्री तू राहणार डॉक्टर ओझांकडेच आज? हो. हा, रात्री तिथे राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6-6:30ला त्यांनी दूध वगैरे सगळं दिलं मला. हा, दूध घेतलं हम्म, आणि मग मी पुढे निघालो. आजचा सुद्धा प्रवास असा होता की कारण हायवेचाच प्रवास आहे. हा. तर आज आपण मग आता तिथे काय मध्ये करूया? एक आता आपण उद्या 10वा दिवस आता आपण पुढच्या भागात बघूया. पुढच्या ह्याच्यात हा, चालेल. कारण काय आता तू तुझं आम्हाला पण डायजेस्ट करायला पाहिजे आज तुझा परीक्षा काळ आणि ते सगळं ना. कारण बरोबर. असे पण त्याच्यात ते सुबोध सारखी लोक पण भेटली आहेत तुला या का 2 दिवसात. त्यामुळं चांगल्या बरोबर. पण गोष्टी घडल्या आहेत तुला तू इन्स्पायर्ड पण झालायस त्यांच्याबरोबर. नंतर डॉक्टर ओझांसारखी लोक भेटली आहेत त्यांच्याबरोबर तुला त्यांनी स्वतःहून तुला मंदिरात नेलंय. सो चांगल्या वाईट सगळेच अनुभव तुला गोष्टी येत झाल्या. होते. आणि त्यामुळं लोकांना ऐकताना पण ते असं एक प्रकारचं अनुभव घेत घेत ते
मजा येईल मला वाटतं ऐकताना त्यांना. मला तरी तुझ्याशी बोलताना खूप मजा येते. तर आपण आता कुठलं सारंगपूरमध्येच आहोत का आपण ओझा म्हणजे गुना. भुना. सो आता आपण भुनामधनं आपण उद्या म्हणजे सकाळचा आपण प्रवास पुढच्या वेळेला करूया आपण, येस. नाही का? चालेल. इथंच थांबूया मग आपण आता आज. नक्की. हां हां, नमस्कार नमस्ते. मंडळी. आज इथेच थांबतोय. मला आशा आहे की तुम्हालाही पुढचा भाग ऐकायची तेवढीच उत्सुकता आहे आणि पुढचा भाग ऐकायचा असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.